तर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर यायची आहे. येथे आल्याच्यानंतर येथे आपणास ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करून घ्यायची आहे. सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात. तर येथे आल्याच्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक आपणास यामध्ये टाकायचा आहे. तर यामध्ये अशा महिलांचे आधार कार्ड क्रमांक आपणास यामध्ये टाकायचे आहे. आपणास यामध्ये अशा महिलांची ई-के-वाय-सी करायची आहे जसे की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात किंवा ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरुवातीला आले नंतर बंद झाले. त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींना PM किसानचे 2,000 रुपये येतात म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये येतात तर अशा सर्वांना ई-के-वाय-सी करणे हे कंपल्सरी आहे. तर येथे लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. हा कॅप्चा येथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती ही माहिती आपण एकदा वाचून घ्या. त्यानंतर येथे मी सहमत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. मोबाईलवर आलेला OTP आपणास येथे टाकायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे आणि खाली OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP हा आधार लिंक्ड मोबाईलवर येईल. तो आलेला OTP आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर खाली सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव हे येथे दाखवले जाईल. त्यासमोर जात प्रवर्ग यामधून आपली जी काही जात असेल ती जात आपणास यामधून निवडून घ्यायची आहे. जात निवडल्याच्या नंतर खाली येथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर घेत नाही तर मी इथे होय हे ऑप्शन इथे निवडतो. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर यामधून मी होय हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर आपणास हा जो काही चौकोनी बॉक्स दिसत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, सक्सेस अशा प्रकारचा SMS तेथे दाखवेल. त्यानंतर परत त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक येथे टाकल्याच्या नंतर या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारची एक वॉर्निंग सुद्धा तेथे दाखवली जाईल. तर अशा प्रकारे आपण आपली ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही ते चेक करू. तर यामध्ये आपणास ई-के-वाय-सी करता वेळेस अशा प्रकारचा एरर हा वारंवार येत असेल हाय ट्रॅफिकचा. तर हा जो काही एरर आहे हा वेबसाईटचा एरर आहे, कारण की एकाच वेळी अनेक महिलांचे आधार कार्ड क्रमांक या पोर्टलवर भरले जात आहे. त्यामुळे वेबसाईट ही वारंवार हँग होत आहे. त्यामुळे आपली ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे ही ई-के-वाय-सीची प्रोसेस ही दिवसा सहसा होत नाही. तर दिवसा आपण खूप वेळा प्रयत्न केला, कुठे 2 ते 3 तासाच्या नंतर एखादी ई-के-वाय-सीची प्रक्रिया यामध्ये पूर्ण होऊन जाते. जर झालंच तर एखाद्या वेळेस आपली 2 मिनिटात ई-के-वाय-सी होऊन जाते किंवा आपणास यामध्ये 5 मिनिटाचा वेळ लागू शकतो, 3 तासाचा सुद्धा वेळ लागू शकतो, कारण की ट्रॅफिक ही खूप मोठ्या प्रमाणात या वेबसाईटवर आहे. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास संध्याकाळी 12च्या नंतर आणि सकाळी 5च्या अगोदर आपली ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस जर आपण या पोर्टलवर येऊन केली तर आपली जी काही ई-के-वाय-सी आहे ही यामध्ये पटकन होणार आहे. दिवसा जर आपण ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपणास या वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणात असे एरर पाहायला मिळतील. आपली ई-के-वाय-सी यामध्ये सहसा होणार नाही. तर ज्यावेळेस वेबसाईटवर ट्रॅफिक ही कमी प्रमाणात असेल तर अशा वेळेस आपली ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास 1 मिनिटाचा सुद्धा वेळ लागणार नाही.